पिंपळे इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान करतोय, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच ग्रुप ग्रामपंचायत जांभूळपाडा वराडचे माजी सदस्य रोहितजी भगत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायत जांभूळवाडा वराडचे विद्यमान सदस्य सुशीलजी मालुसरे इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच जाखमाता मित्रमंडळाचे अध्यक्ष मान्य श्री श्रीकांत दादा साळुंके इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा कॉल आहे मयूर देशमुख, आपण या. आपलं पारितोषिक आपण आपलं घेऊन जायचंय, आपलं ट्रॉफी आपण घेऊन जायचंय. मयूर देशमुख या. सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय स्वयं. स्वयं आपण सुद्धा यायचंय. प्रत्येक विकेटसाठी मात्र श्रीकांत दादा साळुंके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वळतोय मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत आपण आदित्यला पाहतोय. यावेळेस मात्र नक्की चेंडू हवेत आहे. काय घडतंय? संधी होती, संधी मिस झाली. दरम्यान नक्कीच एक धाव आली गोंदाव या संघासाठी. तो वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती. जांभूळपाड्याच्या विरोधात गोंदाव ही लढत पाहायला मिळते. आदित्य गोलंदाजी मार्फत पहिला P1चं षटक घेऊन आला. स्ट्राइक एंडला बॅटर महेंद्र आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. जबरदस्त चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू. अगदी या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला बॅटर महेंद्रने, परंतु चेंडू मात्र मिस झाला. डॉट आला, निर्धाव आला. नक्कीच आपण सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच देतोय मयूर देशमुख. 28 धावांची वादळी खेळी. गिरीश मामा दळवी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय मयूर देशमुख या बॅटरला. गिरीश शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते आपण करतोय सन्मानित. यावेळेस मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता आडव्या बॅटने, परंतु चेंडूला वेग जास्त असल्या कारणाने चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय. हा डॉट, निर्धाव चेंडू. दरम्यान पहिलं P1चं षटक समाप्त झाले. P1च्या षटकाच्या अंती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते गोंदाव या संघाची बिनगडी बाद 6. अरुण नाना यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मयूरसाठी आले. राकेशजी आंग्रे साहेबांचं मोबाईल हरवलेला आहे. जर कोणाला सापडला तर आपण मुख्य मंचावरती जमा करायचंय. 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मी विनंती करतोय नवनीत शेठ देशमुख, आपल्या शुभ हस्ते आपण स्वयं या बॅटरला सन्मानित करायचंय. मॅन ऑफ द मॅच, तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि 9
नवज्योत पाटीलसाठी मात्र आता सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी विशाल दादा हरपुडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज विशाल, जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. नक्कीच या सुधागड तालुक्यामध्ये बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. यावेळेस मात्र आपण पाहतोय विलासदादा युवा प्रतिष्ठान चषकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करणार ते आपण पाहणार आहोत. 6 धावा आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज विशाल. यावेळेस मात्र कट केलाय चेंडूला फर्स्ट स्लिप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सागर तिथे आहे. एक धाव मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. ग्रुप ग्रामपंचायत जांभूळपाडा वराडचे विद्यमान सदस्य सुशीलजी माळुसरे इथे उपस्थित झाले. त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. जाकमाता मित्रमंडळाचे अध्यक्ष आमचे श्रीकांत दादा साळुंके यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. दरम्यान इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय याही चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव आली नाही. निर्धाव चेंडू आलाय, डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय 7 या धावसंख्येवरती. इथे मात्र गोंदावच्या बॅटरांना मात्र जखडून ठेवण्याचं काम केलं गोलंदाजाने. पहिलं षटक टाकलं आदित्यने 6 धावा खर्च केल्या. दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज विशाल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. दुसरा चेंडू डॉट आला. देवादादा शिंदे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. आणि इथे मात्र जबरदस्त चेंडू आणि काय सेलिब्रेशन होत आहे आशिष शेळके यांचा. नक्कीच इथे मात्र संधी देऊयात आपण. डी ते उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त यावेळेस मात्र चेंडू पाहायला मिळाला. परंतु या विकेट वरती काय सेलिब्रेशन झालंय आशिष शेळके यांचं. जबरदस्त. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय रमेश. त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. वैभव देसाई यांच्याकडून 3 षटकार जर लागोपाठचे मारले तर रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 7 धावांवरती मात्र जखडून ठेवले गोंदाव या संघाला. आपण पाहतोय महेंद्र बाद झालाय. आणि इथे मात्र थोडासा हाईट आहे चेंडूला. पंचांनी मात्र इथे नो घोषित केलाय बीमरच्या स्वरूपात. 1+1 मात्र इथे मिळेल. आणि आता बॅटरला संधी असेल नवज्योतला की नक्कीच आमचे प्रवीणजी दुगाडे सर नेहमी म्हणत असतात की ज्या वेळेस बीमरचा चेंडू असतो, नोचा चेंडू असतो, तेव्हा नेहमी म्हणत असतात चाहो जैसा मारो. आता संधी आहे बॅटरला. इथे मात्र संधीचं नक्की सोनं करणार का ते आपण पाहणार आहोत. अशा संधी आयुष्यामध्ये बऱ्याच जणांना मिळत असतात, परंतु संधीचं सोनं करता यायला पाहिजे. अशी संधी मिळाली होती जसप्रीत बुमराह या गोलंदाजाला. ज्यावेळेस मुंबई इंडियन्सचा मात्र नेट प्रॅक्टिस बॉलर होता, परंतु सचिन तेंडुलकरांनी त्याची गोलंदाजी पाहिली, ॲक्शन पाहिली आणि त्याला संधी देण्याचं नक्कीच काम केलं गेलं. पहिली IPLची टुर्नामेंट खेळली आणि संधीचं सोनं केलं. आणि संपूर्ण जगामध्ये नंबर 1चा गोलंदाज मात्र ठरला जसप्रीत बुमराह. इथे मात्र नक्कीच फ्रीटचा चेंडू होता. संधीचा फायदा घेता आला नाही. 1 धाव मात्र आली, सिंगल आली. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. विकेट हॅट्रिक जर गोलंदाजाने घेतली
तर आमचे सुशील दादा माळुसरे यांच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. जबरदस्त चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळते. परफेक्ट लाईनचा वापर केला गेला. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. आडव्या बॅटने बॅटरला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूला वेग असल्या कारणाने चेंडू डॉट आला, निर्धाव आला. पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 10 या धावसंख्येवरती. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते जाखमाता जांभूलपाडा या संघाकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच काय घडलंय, क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? चांगला थ्रो पाहायला मिळतोय. यावेळेस एका धावेवरती समाधान, सिंगल वरती समाधान मिळते. दरम्यान दुसरं षटक इथे समाप्त झालंय आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. एक गडीच्या मोबदल्यात गोंदाव या संघाची 11 या धावसंख्येवरती. संधी देऊयात आपण आता डीजे ऑपरेटरला. बॅटरला मात्र आता सुवर्ण संधी असेल. लागोपाठचे 3 षटकार जर मारले तर दर्शन दादा पठारे यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि विकेट हॅट्रिक जर आली तर आमचे सुशीलजी मालुसरे यांच्याकडून असेल 2500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय डान्सिंग अंपायर, गोट्या अंपायर आहेत. त्यांच्याकडे नजरा आता प्रेक्षकांच्या लागलेल्या आहेत. डान्सिंग अंपायर आहेत म्हणजे नक्कीच मनोरंजन होणार आज. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोट्या अंपायरचं नाव आहे. त्यांच्यावरती नजरा आता प्रेक्षकांच्या लागलेल्या आहेत सर्वांच्या. डीजे ऑपरेटर दादा तयार राहायचं आपण आता. बघा बक्षिसाची रक्कम वाढल्या. आता 3 षटकार जर मारले तर दर्शन पाठारे यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. चेतन पिंपळे यांच्याकडून 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागले. कोण म्हणते टेनिस क्रिकेटमध्ये पैसा नाहीये? ठरवलं ना तर या 4 षटकांमध्ये एखादा बॅटर किंवा एखादा गोलंदाज बऱ्यापैकी कमाई करू शकतो. पैसा आहे टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळेस मात्र नक्की चेंडू हवेत आहे. काय घडतंय? दरम्यान चेंडू जातोय 1 बाउन्स लॉंग ऑनला येतोय. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार कमान डीजे. क्रिकेटमध्ये पैसा नाहीये, बराच पैसा आहे. वाघीलवाड्याचा सूरज पाटीलने या टेनिस क्रिकेटमधून 1,76,000 रुपये कमवले होते. कोण विसरू शकत नाहीये. एका मॅच मध्ये ते पण 1,76,000 कमवले होते. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषकाचे मार्गदर्शक नामदेव दादा साठे यांच्याकडून नवगड टीम साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुधागड मधील बक्षिसांचा बादशाह म्हणून ओळख रोशनदादा वालगोडे यांच्याकडून आम्हाला समालोचनसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आम्ही त्यांचा मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. तुमचं हे प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या. बोलतोय मैदानावरती जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला खेळला होता चेंडू. 1 धाव आली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. आणि 17 म्हटलं तर नेहमीच आपण म्हणतो की आता खतरा आहे. नक्कीच हा खतरा बॅटरला आहे की बॉलरला आहे ते आपण पाहणार आहोत आता. जबरदस्त चेंडू यावेळेस पाहायला मिळतंय. इथे मात्र काय घडलंय? दरम्यान 1 धाव आली
आणि सिंगल वरती समाधान होते. गोलंदाजी मार्फत आपण प्रथमेशला पाहतोय. जबरदस्त ही मॅच आहे. याच्या अगोदरची मॅच सुद्धा लो स्कोरिंगची झाली होती शिवशक्ती परळीच्या विरोधात नवघर, आणि ही मॅच मला पण असं वाटतंय कदाचित की लो स्कोरिंगची होईल असं वाटतंय, परंतु गोंदाव संघाच्या डगआउट्स मध्ये अजून मोठे मोठे फलंदाज बाकी आहेत येणं. आणि नक्कीच आता इथं आम्हाला एक फोन कॉल आलाय. ही स्पर्धा विलासदादा खास ही तुमची लाईव्हची स्पर्धा गोव्यावरून पाहत आहेत आणि आम्हाला नक्कीच गोव्यावरून शुभेच्छा दिल्यात आणि आम्हाला जीपे वरती त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा पाठवलंय. मनपूर्वक आभार आपला नक्कीच. नेक्स्ट बॉल सरळ बॅटने खेळलाय चेंडू. यावेळेस मात्र लॉंग ऑनला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आलाय तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धाबेवरती होतंय समाधान. दरम्यान 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते गोंदाव या संघाची 20 या धावसंख्येवरती. येस कमान डीजे. हरवली असेल तर चावी इथे जमा झालेली आहे. एका चावीच्या याला जवळजवळ 6 चाव्या आहेत. 2-3 चाव्या तर बाईकच्याच दिसत आहेत त्याला. जर कोणाची चावी हरवली असेल तर आमच्याकडे इथे जमा केलेली आहे, घेऊन जाऊ शकता आपण आपली ओळख पटवून. चौथा आणि अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज हर्ष, आणि हर्षसाठी मात्र बक्षीस लागलंय प्रत्येक विकेटसाठी. ओमकार जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागले प्रत्येक विकेटसाठी. आणि मोठे बंधू आहेत त्यांचे हर्ष यांचे, आणि मोठ्या बंधूंनी मात्र आपल्या छोट्या बंधूंना बक्षीस लावले प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये. काही टेन्शन नाहीये, बक्षीस जरी मारलं तर बक्षीस घरातच आपलं येणार आहे. विकेट हॅट्रिकसाठी मात्र सुशील दादा मालुसरे यांच्याकडून 5000 रुपयाचं आता पारितोषिक लागलंय. पैसाच पैसा. हर्ष नक्कीच आता संधी आहे आपल्याला, जर विकेट हॅट्रिक तर आली तर 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5 दिवस कामावर नाही गेलं तर चालेल. मग आडवा बॅटने खेळलाय चेंडू स्क्वेअर लेग रेजन मध्ये. इथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 0 सेकंदामध्ये उडी मारली होती आणि गोट्या अंपायर. अपील जोरात झाली होती, परंतु क्षेत्ररक्षणाचं नक्कीच मात्र इथे कौतुक करावं लागेल. जबरदस्त 0 सेकंद असताना उडी मारली, चेंडू पटकन हातामध्ये आला, थ्रो केला, रनआउटची संधी होती, संधी मिस झाली. दरम्यान 1 धाव आली. रोहन मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय त्याने. निश्चित 3 धावा वाचवण्याचं काम केलंय. असं वाटलं होतं कदाचित की 1 बाउन्स त्याच्या डोक्याच्या वरून चौकार जाईल, परंतु त्याने पटकन कलेक्ट केला चेंडू. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. नक्कीच आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र दुसरी धाव आरामात कंप्लीट झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मला म्हणावी लागेल. 2 धावा मिळतील गोंदाव संघाला. आणि आमचे नामदेव दादा साठे यांच्याकडून आम्हाला समालोचनसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आम्ही त्यांचा मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. आपलं हे प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या. स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न. यावेळेस मात्र जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते हर्षच्या माध्यमातून. मोठ्या बंधूंनी बक्षीस लावले प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं, परंतु हर्षने ठरवलंय की मला विकेट घ्यायचे नाही, मला चेंडू डॉट घ्यायचंय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपण पाहतोय 23 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र नक्कीच काय घडलंय, चेंडू हवेत आहे, परंतु विकेट किपर आशिष शेळके यांच्याकडे थोडीशी घाई झाली. यदा कदाचित झेल झाला असता, परंतु जीवनदान भेटलं आणि या चेंडूवरती धावा आल्या.
2 धावा आल्यात. आता नक्कीच सर्वांची आता नजरा लागल्यात डान्सिंग अंपायर गोट्या अंपायर वरती की नक्कीच प्रेक्षक जे आलेत, जे डान्सिंग अंपायर गोट्या अंपायर यांना बघण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे. तर आपण नक्कीच थोड्याच वेळामध्ये ते परफॉर्मन्स देतीलच. सर्वांच्या नजरा लागल्यात त्यांच्याकडे. या महाराष्ट्रामध्ये अगदी प्रसिद्ध आहेत. संपूर्ण प्रेक्षक वर्ग त्यांना बघण्यासाठी इथे गर्दी केले. जबरदस्त चेंडू यॉर्कर होता, कट केला चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विकेट किपर आशिष शेळके यांचं. दरम्यान 1 धाव आली. या सिंगल नक्कीच मात्र सिंगलच्या स्वरूपाने धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवरती. लो स्कोरिंगची मॅचेस चालू आहेत. याच्या अगोदरची मॅच सुद्धा पाहिलीत आपण. शिवशक्ती परळीच्या विरोधात नवघर लो स्कोरिंग झाली आणि ही मॅच तशाच पद्धतीची वाटते. आतापर्यंत 26 धावा फक्त धाव फलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक चालू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गुडलेन चेंडू आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र आता बॅटरला माघारी परतावं लागेल. दरम्यान इथे 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवरती. 27चं टार्गेट असेल ते म्हणजे जाखमाता जांभूलपाडा या संघाच्या समोर. तर नक्कीच आपण इनिंग्स ब्रेक झालेला आहे. आता संधी देऊयात आपण डीजेला. आंग्रे आपण आला असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं स्वागत आहे. आमचे परम मित्र रोहनजी साळुंके एक जबरदस्त कमेंटेटर आहेत, समालोचक आहेत सुधागड तालुक्यातील. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सत्तावीस धाबांचा टार्गेट आहे 24 चेंडूमध्ये. जाखमाता जांभूलपाडा या संघाच्या समोर. या मॅच नंतर आपण नक्कीच विनर वर्सेस विनर आपण ही लढत घेणार आहोत. इनिंग्स ब्रेक झाले. टॉस सुद्धा आपण घेतोय. विनर वर्सेस विनर व्याघ्रेश्वर वराडच्या विरोधात आपण भालगुल ही पहिली लढत असेल. विनर वर्सेस विनर. दोन्ही संघाचे कॅप्टन्सने यायचे टॉस साठी लगेचच. मी नेहमीच समालोचनाला ज्या ज्या ठिकाणी जात असतो त्यावेळेस सल्ला देत असतो की प्रत्येकाने आयुष्यामध्ये एक मित्र बनवा. त्या मित्राबरोबर बसून सुख दुःख शेअर करता येतील. जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडतंय, जे काही चाललंय, त्या मित्राला बसून सांगा. मन मोकळं करा. मन मोकळं केल्याने आयुष्य सुंदर होतंय. लहान चिमुकला आलाय. त्याच्या हृदयाची धडधड खूप चाललंय. इथे धावत आलाय. जरा पाणी पी बस. त्याचं नाव आहे प्रेम. परंतु मला सांगतोय की दादा बक्षिसाची अनाउन्समेंट करायची आहे. तुझ्या शब्दात सांगशील तू? तू बोलशील? मग काय सांगायचंय? हॅट्रिक जर घेतली गोलंदाजाने
तर आर्या पाठारे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. जरा आता तू बसून घे, थोडासा दम खा मित्रा. राकेश आंग्रे कुठे असाल तर आपण या मुख्य मंचावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला आपण विनर वर्सेस विनरचा टॉस घेतोय नेक्स्ट मॅचचं. व्याघ्रेश्वर वराडच्या विरोधात भालगुल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं होत असतं बऱ्याच वेळा, स्टेटस ठेवणं पण अवघड झालंय. ठेवतो एकासाठी, पाहतो दुसरा, खुश तिसराच, रुसतो चौथाच, आणि पाचव्याचा मध्ये काय सेंड मी. अरे आयुष्यात काय चाललंय स्वतःच्या? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही टेन्शन्स आहेत, सुख दुःख आहेत, परंतु मध्येच पाचवा काय म्हणतोय, सेंड मी. चला मयूर दादा मांडकर यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेतोय. विनर वर्सेस विनर. हे लहान चिमुकली जे आलेले तिचं स्वागत करतोय मी. तिचं नाव समजलं पाहिजे मला. प्रेरणा. आता जवळजवळ आपण पाहतोय 12 वाजायला आलेत, पण पहिल्या दिवसापासून ती या मुख्य मंचावरती आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जाक माता मित्रमंडळ यांच्याकडून. चला मॅच कडे वळतोय. 27 धावांचा टार्गेट आहे. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज सुजल. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय आदित्य. चोवीस चेंडू 27 धावांची गरज आहे. P1चं षटक घेऊन आलाय गोलंदाज सुजल. सरळ बॅटने खेळला चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय एका धावेने मात्र श्री गणेशा करतोय झाकमाता जांभूळपाडा संघ. चला दोन टीमचे कॅप्टन्स या. विनर वर्सेस विनर. व्याघ्रेश्वर वराड संघाचा कर्णधार आणि भालगुल संघाचा कर्णधार या आपण टॉस साठी लगेचच. भालगुल संघाचा कर्णधार इथे आलाय मयूर देशमुख, सुधागड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. या वेळेस मात्र नक्कीच बॅटची कडा लागली होती, इथपर्यंत आवाज आला होता, परंतु जीवनदान मात्र मित्र बॅटर वैभवला मात्र यावेळेस. डाव्या हाताचा बॅटर आहे, स्फोटक फलंदाज आहे, मोठमोठे फटके मारत असतो नेहमी. 2026 या सीझन मध्ये वैभवने खूप चांगली कामगिरी केलंय सुद्धा. बऱ्याच वेळा संकटात सापडला असताना संघाला त्याने तारलंय सुद्धा, परंतु यावेळेस त्याला मात्र नक्कीच जीवनदान दिलंय. तर हे जीवनदान कितपत योग्य ठरेल ते आपण पाहणार आहोत. षटकारांच्या हॅट्रिक साठी मात्र श्रीकांतदादा साळुंके यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. यावेळेस मात्र शपळून मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे, एक धाव मिळाली, एका धावेवरती होते समाधान. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर आता आला आदित्य. आदित्य एक अष्टपैलू खेळाडू गणला जातो या परिसरामध्ये. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय, प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. उद्याचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. उद्या मात्र इथे उभं राहायला जागा नसणार आहे, कारण की उद्या सुपर डुपर लॉट खेळणार आहे मैदानावरती. यावेळेस मात्र अगदी बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला, लॉंग ऑन ला येतोय हा नक्कीच आदित्यच्या बॅट मधून. खणखणी दणदणी षटकार कमाल ठोक डीजे. आर्यन शिंदे शिंगाडे आणि त्याचप्रमाणे ओमकार जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. षटकार मारा, चौकार मारा, पैसे कमवा. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त चेंडू, डॉट आलाय, निर्धाव आलाय. आणि आता आपण
लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. पहिल्या दिवसापासून आपण 2-2 चिठ्ठ्यांचे लकी ड्रॉ काढतोय. आज सुद्धा आपण 2 लकी ड्रॉ काढणार आहोत. पहिल्या इनिंग्समध्ये आपण 1 लकी ड्रॉ काढणार आहोत आणि त्याच्यानंतर शेवटच्या इनिंग्समध्ये आपण सुद्धा 1 लकी ड्रॉ काढणार आहोत. तर आता हा लहान चिमुकला जो इथे स्टेजवरती आहे त्याच्या शुभ हस्ते आपण नक्कीच लकी ड्रॉ काढणार आहोत. काय नाव आहे तुझं? रोशन कदम. परत बोल. ऋग्वेद रोशन कदम. आर.के. स्पोर्ट. ऋग्वेद नक्कीच चिठ्ठी काढणार आहे. बघूया नक्कीच कोणता लकी पर्सन आहे. त्याच्या नावाची चिठ्ठी निघणार. आता लकी ड्रॉ निघतोय. पहिला लकी ड्रॉ विनर सार्थक दाभणे. जर उपस्थित असाल तर आपण मुख्य मंचावरती यायचंय आणि आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचंय, बक्षीस घेऊन जायचंय. सार्थक दाभणे लकी ड्रॉ पर्सन, पहिला विनर. उपस्थित आपण इथे असाल तर लगेचच यायचंय आपण आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय. सार्थक कोण आहे? हा लहान चिमुकला बाळ, त्याचं नाव सार्थक आहे, त्याला आपण बक्षीस द्यायचंय. अमित जाधव यांच्या शुभ हस्ते आपण बक्षीस देतोय सार्थकला, ज्याचं लकी ड्रॉ मध्ये नाव आलंय. अभिनंदन तुझं. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषकामध्ये लहान चिमुकला बाळ सार्थक आला होता. घरी काय सांगितलं असेल, मॅचेसला चाललंय बघण्यासाठी, परंतु या मॅचेस बघत असताना एक लकी ड्रॉचा बक्षीस तो घरी घेऊन चाललाय. आता त्याच्या चेहऱ्यावरती आनंद होता. आमचे मंगेश मामा तळेकरांची मेहनत आहे खूप. पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांना पाहतोय. सर्वांचीच नक्कीच मी कौतुक करेल या संपूर्ण टीमचं. अगदी जबरदस्त ही स्पर्धा गाजले या तालुक्यामध्ये. शपलोल मारलाय चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच काय घडलंय, चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. कमान ठोक डीजे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. डान्सिंग अंपायर, गोट्या अंपायर. या परफॉर्मन्स साठी मात्र प्रमिलजी शिंदे यांच्याकडून गोट्या अंपायर साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सुशील जी मालुसरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक गोट्या अंपायर साठी आलेलं आहे. सन्मान्य पाहुणे भावेश दादा गायकवाड इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच प्रतीक साळुंके आपल्याला सुद्धा विनंती की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. स्विच प्रयत्न यावेळेस मात्र केला गेलाय, परंतु काय घडलंय, चेंडू बॅटला लागला नाही, परंतु एक धाव आली जरूर. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. 27चा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्फत आपण प्रथमेशला पाहतोय. 14 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. अजूनही 13 धावांची गरज आहे. यानंतरची एक मॅच जबरदस्त होणार आहे. भालगुलच्या विरोधात व्याघ्रेश्वर वराड. प्रचंड गर्दी आपण पाहतोय. चारही बाजूला प्रेक्षक दिसत आहेत. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता. नक्कीच काय घडलंय, सिंगल आली. येस, बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. बेस्ट हाईट आहे की नाही चेक केलं जाईल. आता बिमर चेंडू आहे की नाही आता हे चेक केलं जाईल. या परिसरातील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू अक्षय नकाते इथे उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि विलासदादा युवा प्रतिष्ठानचे सर्व कमिटी मेंबर्स उद्या ज्यावेळेस फायनलचा सामना होईल, बक्षीस वितरण होईल, तेव्हा मात्र त्यांना खूप चांगली झोप लागेल. येस, फेअर डिलिव्हरी डिसिजन येतोय.
भावेश दादा गायकवाड यांचं आम्ही सरचे स्वागत करतोय. या परिसरामध्ये एक अगदी जबरदस्त प्रसिद्ध उद्योजक आणि आमचे कवी कलाकार निलेशजी ओवाळ साहेब इथे आले, त्यांचं आम्ही सरचे स्वागत करतोय. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, नक्कीच काय घडतंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, दरम्यान इथे मात्र झेल सुटलाय. जीवनदान मात्र भेटलंय आदित्यला. सोप्पा झेल होता, झेल मात्र सुटलाय. क्रिकेटचं समीकरण माहिती असणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस आणि इथे बघता बघता डोळ्यासमोरून मात्र एक धाव मात्र चोरली गेली. टोटल धावा मिळतील 3. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. नक्कीच जेव्हा जेव्हा आपण टीमचं प्लॅनिंग करत असतो त्यावेळेस टीमच्या प्लॅनिंगच्या विरोधात काही गोष्टी जर झाल्या त्यावेळेस मात्र त्याचा परिणाम मात्र मैदानामध्ये भोगावा लागतात. टीम बॉन्डिंग असणं गरजेचं आहे. 11 खेळाडूचा सांघिक खेळ आहे क्रिकेटचा खेळ. दरम्यान या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मिस फिल्डिंग पाहायला मिळतंय, परंतु सिंगल आली. निलेश दादा ओवाळ आलेत म्हणजे नक्कीच या परिसरामध्ये ज्यांना कवी या नजरेने पाहिलं जातं, कलाकार आहेत ते. आणि नेहमी आम्ही समालोचन करत असतो ज्या ज्या ठिकाणी त्या वेळेस आम्हाला शेरो शायरे पाठवत असतात, कविता पाठवत असतात. स्वागत आहे दादा आपलं. सुद्धा निलेशजी ओवाळ यांनी एक कविता आम्हाला पाठवलेली आहे, तर आपण इनिंग्स ब्रेकमध्ये आपण ती कविता नक्कीच सादर करणार आहोत सर्व प्रेक्षकांच्या समोर. विलासदादा युवा प्रतिष्ठानसाठी मात्र नामदेव साठे साहेबांकडून 2100 रुपयाची मात्र इथे आर्थिक मदत आली आहे. मनपूर्वक आपला आभार. येस ऑफिशियल. रोशन दादा बाळगोडे यांच्याकडून आम्हाला समालोचनसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आम्ही त्यांचा मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. स्विच हिटचा प्रयत्न, यावेळेस मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. दरम्यान या चेंडूला मात्र अडवण्याचं काम नक्कीच केलंय क्षेत्ररक्षकाने. किमान 2 धावा वाचवण्याचं काम केलंय. 2 धावा मिळतील जांभूलपाडा या संघाला. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. अजूनही 6 धावांची आवश्यकता असेल. 27चा पाठलाग करायचा आहे. 21 धावा स्कोरबोर्डती लागल्यात आतापर्यंत. लोअर फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र चेंडू नक्कीच हवेत आहे. काय घडतंय, विकेट किपर चेंडूच्या खाली आलाय आणि यावेळेस मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. वैभव मात्र बॅटरला माघारी परतावं लागते. कमॉन डीजे. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय सागर भगत. सागर सुद्धा एक नावाजलेला फलंदाज आहे. बऱ्याच वर्ष क्रिकेटचा चांगला अनुभव, तगडा अनुभव आहे. बघा विनंती आता कळकळीची प्रेक्षकांना, प्रेक्षका राजा आहे आणि तुमच्या विना कोणताही खेळ अपुरा आहे. परंतु कळकळीची विनंती आहे की आपण जे बॅनर जे लावलेत मैदानावरती त्या बॅनरच्या समोर आपण बसू नका, ही कळकळीची विनंती आपल्याला असेल. प्रमिलजी शिंदे यांच्याकडून आम्हाला समालोचनसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक आभार. आणि स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आर्यन तलेकर आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. रोशनदादा बालगोडे नक्कीच इथे आले, त्यांचं सरचे स्वागत. आणि साईनाथजी भगत इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सरचे आम्ही स्वागत करतोय. सागर भगत यांच्यासाठी मात्र बक्षीस लागलंय साईनाथ भगत यांच्याकडून
षटकार किंवा चौकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि आमचे राजू दादा यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. राजू दादा शिंदे यांच्याकडून. यावेळेस मात्र काय घडले मैदानावरती. येस, इट इज अ व्हाईट बॉल. ऑफिशियल्स पंच गोट्या अंपायर सांगतात की व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर. यावेळेस आदित्य स्ट्राईक वरती आता आणलंय. सागर भगत याला बक्षीस लागलेत साईनाथ भगत यांच्याकडून. षटकार किंवा चौकाराला आता 1000चं पारितोषिक आणि निलेची वागोस्कर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि राजू शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जर चौकार किंवा षटकार मारला तर जवळजवळ रोख रक्कम मिळतील 1700 रुपये. धावसंख्या आपण पाहतोय 24 धावसंख्या. अजूनही 3 धावांची गरज आहे. रोशनदादा वालगोडी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल षटकारासाठी. बघा, मी मगाशीच सांगितलंय की जुना जाणता क्रिकेटर आहे. याच्या अगोदरही कधी पैशाचा मोह केला नाही सागरने. त्याने सांगितले, दाखवले नक्कीच मैदानामध्ये. चांगला चेंडू होता, सन्मान दिलं, 1 धाव काढली. 1 धाव महत्वाची आहे बक्षिसापेक्षा. दरम्यान इथे नक्कीच आपण पाहतोय या सिंगलच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवरती. 2-3 षटकांचा खेळ समाप्त. शेवटच्या आता 6 चेंडू आणि धावांची गरज आहे. ती म्हणजे 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 2 धावा. सहा चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. अजूनही मॅच संपलेली नाहीये. इथे प्रयत्न करावे लागतील. आता क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. याच्यात काही होऊ शकतं. शेवटचा आणि अंतिम षटक कोण घेऊन येते आपण पाहणार आहोत. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचंय दोन्ही टीम्सने. भालगुल आणि व्याघ्रेश्वर वराड संघ. जबरदस्त होता, परंतु इथे विकेट किपरची साथ लाभली नाहीये. चेंडू मात्र येतोय हा 4 धावांसाठी विजयी चौकार. दोन्ही संघाचं अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन. आणि या मॅचचा ज्याने खऱ्या अर्थाने हे मैदान बनवण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली होती. मुकेशजी हजारे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं नक्कीच स्वागत आणि सन्मान केला जातोय, तो आपण स्वीकार करण्यासाठी आपण यायचंय. तसेच आमचे या परिसरातील एक प्रसिद्ध उद्योजक भावेश दादा गायकवाड इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान करतोय, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. भावेश दादा या. सन्मान्य पाहुणे भावेश दादा गायकवाड यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. या परिसरामध्ये अगदी एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. दोस्तीचे दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच साईनाथ दादा भगत इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे.
समालोचनसाठी आम्हाला मात्र ग्रुप ग्रामपंचायत जांभूळपाडा वराडचे विद्यमान सदस्य सुशील दादा मालुसरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. आम्ही त्यांचा मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. आपलं हे प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या. आणि आमचे रोशन दादा वालगोडे यांच्याकडून सुद्धा आम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक